माझं नाव आशा साळवे, मी बारामतीची राहणारी. आता मी चालले अजितदादाच्या बारामतीला. दादांना अखेरचा निरोप द्यायला. विश्वासच बसत नाही हो. खरंच वाटते असं नाहीच हो. अजून पण वाटते. मी 27 तारखेला आली, संध्याकाळी गाडीला बसले. सकाळी 8 वाजता मी इथे उतरली आणि नंतर कळाले की दादांचं विमानातून अपघात झाला बारामतीत. इतकं वाईट वाटते की नाहीच, अजून पण वाटते की नाहीच हो. ते पहा, कल्याण स्टेशन आहे आणि उद्यान गाडीने मी बसले, ट्रेननी. आता किती वाजता पोचते काय माहीत, पण बघूया, भेटलं तर. नाहीतर तिसरा तरी भेटेलच. तर काही इलाज नाही. मी कालच्या रात्री गाडीला बसले, सकाळी आले. एवढं गर्वाने सांगावं वाटते की कधी इथे मुंबईला कोणी विचारलं ना, मावशी कुठले, तर मी गर्वाने सांगायचे मुंबईचे, या बारामतीचे अजितदादाच्या गावचे का बोलायचे. एवढं गर्व होता. शान गेली बारामतीची. माझं माहेरच तिथे आहे, बारामती का. आणि भावाची दोन्ही मुलं विद्या प्रतिष्ठानला शाळेला आहेत. तिथं जवळ शाळेच्यामुळं तिथेच राहतात ना, फौजी भाव आहेत. आणि कालच्या रात्री मी तिथून बसले गाडीला, सकाळी इथे उतरली. आणि उतरल्याच्या नंतर मग कळालं. मग आता काल जायला रात्रभर प्रवास, म्हणून आता मी सकाळचेच निघाले. 11ला बोलत्यात, भेटलं तर चांगलंच आहे. तरी वाटतंय की नाहीच बोलावं असं, नाहीच हो. एवढं सुनू बारामती झाली, सगळी पोरकी झाली, शान गेली बारामतीची. एकदम घराजवळ झाला. तेच ना, बघा ना. मुंबईहून 8 वाजून 10 मिनिटांनी निघाले होते आणि तिथं पोचले. बघा ना, 8:45ला झालं. तेच ना, कसं झालं बघा ना. दिस येईल कैसा नाही दियेचा भरवसा. माणसाला 1 सेकंदचा भरोसा नाही का. आता वाटत होतं का आपल्याला की आपले दादाला असं होईल, असं घडेल. पुण्याला भाषण झाले त्यांचं. हो, पुण्याला भाषण झाले 2 वेळा. आणि आता पण 4 भाषणे होती बारामतीत. हो, झाले असं. काय करायचं, सगळ्या महाराष्ट्राला येड लागले आपल्याला. सगळं बंद आहे. लय नाराज आहेत, सगळी रडतात. नकोच वाटते असं ऐकायला. धाडस नाही. दादा पाहिजे होते. बघा, हे मावशी पण किती हळहळतात दादांसाठी. गोरगरिबांसाठी भेदभाव नव्हता. गोरगरिबांसाठी चांगले होते. लाडक्या बहिणींचा लाडका दादा अजितदादा पवार सगळ्यांचे लाडके होते. कसं आम्हाला भावाची गरज होती. कसं देवाने जो आवडतो आपल्याला, तोच आवडतो देवाला.